या संदर्भात मी सुरुवातपासून सकारात्मक होतो। प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झालेला आहे या मला मान्य आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही गोड निर्णय घेतलेला आहे, गोड निर्णय घेतलेला आहे। आता याची घोषणा करण्यासाठी त्यांनी 15 तारखेला घोषणा करण्यासाठी त्यांनी वेळ घेतलेला आहे। या सगळ्या गोष्टीचा हे करून 15 तारखेला अमरावतीमध्ये घोषणा करणार आहे। विजय असो। त्यांनी तारीख निश्चित केली आहे 15 जानेवारीला या संदर्भातली गोड घोषणा करण्यासाठी सर्वसामान्यांना माहीत व्हावी म्हणून 15 जानेवारीला आपल्या या निर्णयाच्या संदर्भातली गोड घोषणा करण्याची तारीख त्यांनी निश्चित केली आहे। हा मुद्दा मोठा होता, कायद्याच्या चौकटीतला नसताना ही बातमी आपल्यासाठी सगळ्यांच्यासाठी विदर्भातल्या प्रकल्पग्रस्तांसाठी आनंदाची ठरली आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, सर्व नोकरीधारकांसाठी आमची जी 30 लाखाची मागणी आहे त्यांनी हे स्पष्ट केलं 30 लाख तर आम्ही देऊ शकणार नाही, परंतु त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची तडजोड करून आम्ही ते सुद्धा घोषणा आम्ही 15 जानेवारीला करणार आहोत। आणि तिसरा मुद्दा महत्वाचा त्यांनी घेतला तो म्हणजे जो आजपर्यंत कोण्याही संघटनेच्या, कोणत्याही पक्षाच्या किंवा कोणत्याही सामान्य माणसाच्या डोक्यात सुद्धा नव्हता, तो महत्वाचा मुद्दा की या संदर्भामध्ये विविध जातीच्या, विविध समुदायाच्या साठी आर्थिक विकास महामंडळ तयार झालेली आहे। तसंच ज्या लोकांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, आपल्या जमिनी दिल्या, आपले घर दिले, स्वतःला खऱ्या अर्थानं त्यांनी संपवलं, त्यांचं खऱ्या अर्थानं भविष्य अंधारमय झालं आणि लोकांना त्यांनी प्रकाश दिला, अशा प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा मुद्दा आम्ही जो मांडला तो त्यांनी खऱ्या अर्थानं त्याची फार मोठी स्तुती केली। अत्यंत चांगला मुद्दा आहे आणि सरकार याच्यावर सकारात्मक आहे, हा सुद्धा मुद्दा आम्ही निकाली काढणार आहोत। आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यासाठी सरकारमध्ये हा प्रस्ताव पारित करण्याची सुद्धा त्यांनी अतिशय चांगली प्रतिक्रिया दिली। आणि तिन्ही मुद्द्यांना घेऊन हा 15 तारखेचा निर्णय घोषणा आपण हजारो प्रकल्पग्रस्तांना संघटित करून अमरावतीला घ्यायचा आपण निश्चित केलेला आहे। म्हणून कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो, हा साधारण मुद्दा नव्हता, हा कोर्टात जाण्याचा मुद्दा नव्हता, हा मुद्दा फक्त सरकार आणि सरकारच निकाली काढू शकत होते। आणि म्हणून आपण दिलेले जनप्रतिनिधी काही का होणार प्रत्येकानं आपली भूमिका आपल्या बाजूने सकारात्मक मांडली। आपल्या विरोधात कोणताही पक्ष नाही, कोणताही आमदार नाही, कोणताही खासदार नाही, सगळे आपल्या बाजूने सकारात्मक आहेत, ही आपल्या दृष्टीने चांगली आनंदाची गोष्ट आहे। आणि म्हणून आपल्या विरोधात कोणी जावं अशी कोणती जागा आपण कुठं सोडली नाही। विधानसभेच्या 288 आमदारांना, विधान परिषदेच्या 76 आमदारांना हा मुद्दा आपण त्यांच्या डोक्यामध्ये घातला, पटवून दिलं, अधिकाऱ्यांना पटवून दिलं। एवढंच नाही, हा मुद्दा जेवढा अत्यंत सेन्सिटिव्ह आहे, खऱ्या अर्थानं सकारात्मक आहे, खऱ्या अर्थानं हा मुद्दा महत्वाचा आहे, अन्याय झालेला आहे। एवढंच नाही तर पोलीस प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांना जेव्हा आम्ही मुद्दा सांगितला त्यांना सुद्धा आपल्याबद्दल संवेदना तयार झाली, त्यांना सुद्धा आपल्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं एक कीव निर्माण झाली की खरंच तुमच्यावर अन्याय झाला, म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची
काय म्हणतात त्याला, टोकाची भूमिका घेतली नाही, सहकार्याची भूमिका घेतली. आजपर्यंत जेवढे जेवढे आंदोलन झाले पोलीस प्रशासनानं खऱ्या अर्थानं आम्हाला सहकार्य केलं. आज नागपूर शहरामध्ये जेव्हा आपण रस्ता अडून बसतो तेव्हा पोलीस प्रशासनाची कारवाई निश्चित होत असते. परंतु त्यांना माहित होतं हे मुगीच आलेले लोक नाही, कोण्या राजकीय पक्षानं बोलवलेले लोक नाही, पैसे देऊन आणलेले लोक नाही, हे खऱ्या अर्थानं अन्यायग्रस्त आहे. आणि म्हणून यांना सुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांनी केलं. म्हणून मी त्यांचा या संघटनेच्या वतीनं नागपूर पोलीस प्रशासनाचा किंवा अमरावती पासून नागपूर पर्यंत येत असताना ज्या ज्या पोलीस स्टेशनचा संपर्क आमच्याशी आला त्या संपूर्ण पोलीस प्रशासनाचा मी धन्यवाद मानतो. त्यांना सुद्धा संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. या संदर्भामध्ये आपल्याला ज्या लोकांनी सहकार्य केलं, दुरून विदर्भाच्या कान्याकोपऱ्यातून जे प्रकल्प असतं, परिस्थिती नसताना ऊन वारा पाऊस थंडी या सगळ्या गोष्टी झेलत या ठिकाणी आले, रेटून बसले, त्या सर्वांचा मी आभारी आहे, शतशः आभारी आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी करतोय. कदाचित गरज नाही, निर्णय आपण दिलेला आहे, घोषणा होणार आहे, त्यासाठी काही मंडळी सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याही तोंडून आपण एक गोड बातमी ऐकून घेतली पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.